गुड मॉर्निंग चिल्ड्रन. कसे आहात आपण? चला, आज मी आपल्यासाठी आणले मराठी वर्ग तिसरी पान क्रमांक 14, 14 आणि 15. पाठाचे नाव आहे पाठ क्रमांक 5, हिरव्यागार झाडावर. आपण पाहत आहोत इझी लर्निंग क्लास स्टार 1 नसीम फातेमा शेख. तर मुलांनो, चला तुमचा अभ्यास करून देऊया. तुम्हाला पाठ वाचा आणि समजून घ्या. एका जंगलात एक छोटेसे झाड़ होते. एक जंगल में एक छोटा सा झाड़ था. हिरव्या हिरव्या रंगाचे, हरे हरे रंग के, लहान लहान फांद्यांचे, छोटे छोटे शाखों के. हवेला त्या झाडाबरोबर बोलायला फार आवडायचे. हवा को उसके साथ बातें करना बहुत पसंद था. चिमनीला त्याच्या फांदीवर बसायला मौज वाटायची. चिड़िया को उसके शाख पर बैठने में बहुत मज़ा आता था. माकडे त्याच्या फांद्यावर बसून झोके घ्यायची. बंदर उसके शाखों पर बैठकर झूला झूलते थे. एकदा झाडाने हवेला विचारले. एक मर्तबा झाड़ ने हवा से पूछा, तू कुठं गेली होतीस? तू कहाँ गई थी? हवा बोली, गेले होते डोंगरावर. गई थी डोंगर पर. पतंग उड़वले मुलांबरोबर. पतंग उड़ाया लड़कों के साथ. ढगांना हलवले गरगर. जोर जोर से बादल को हिलाया. पाऊस पडला सरसर. बारिश हुई सरसर. झाड़ खूप खूप हसले. झाड़ खूप हसा. मग झाडाने चिमनीला विचारले. फिर झाड़ ने चिड़िया से पूछा, तू ग काय केलं सकाळपासून? तूने क्या किया सुबह से? चिमनी गाणे गुनगुनत म्हणाली. चिड़िया गाना गुनगुनाते हुए बोली, दाने खाल्ले पोट भर, दाने खाई पेट भर कर, गाने गायले गला भर कर मैंने गाने गाया. देखिए, ये है क्लास तीसरी और ये है वो झाड़. ये माकड, ही चिमणी आणि हवा दिसत नाहीये बघा. तेवढ्यात तिथे माकड आले आणि म्हणाले. उतने में वहाँ पर एक बंदर आया और बोला, आजचा दिवस मज़ेदार, आज का दिन मज़ेदार. मिठाई फड़े तजेलदार. मिठाई और फल अच्छे तजेलदार हैं. टोपी माझी झुपकेदार, मेरी टोपी झुपकेदार है. चौघेही खूप हसले. चारों ने भी खूब हंसा. चारों मिलकर खूब हंसे. नंतर सगळे आपापल्या घरी परतले. फिर वो सब अपने अपने घर वापस आए. सगळे गेल्यावर छोटे झाड़ हिरमुसले. सब चले गए, लेकिन छोटे से झाड़ को बहुत बुरा लगा. हिरमुसले. वो रुसा. ते स्वतःशी म्हणाले. वह खुद से बोला. ते स्वतःशी म्हणाले, मी इकडून तिकडं
कुठं जाऊ शकत नाही. मैं इधर से उधर कहीं जा नहीं सकता. नाचू शकत नाही. नाच नहीं सकता. त्याला खूप रडायला आले. उसे खूप रोना आया. ते पाहून त्याच्या शेजारचे मोठे झाड म्हणाले. ये देखकर उसका पड़ोसी बड़ा झाड़ बोला, अरे असा दुखी का होतोस? अरे ऐसा दुखी क्यों होता है? आपण झाडं आहोत. आपण झाड हैं. आपली मुळं जमिनीत घट्ट रुतलेली आहेत. अपनी जो जड़ें हैं वो ज़मीन में एकदम घट्ट बढ़ी हुई हैं. आपण सहजासहजी पड़त नहीं. हम आसानी से गिर नहीं सकते. पक्षी आपल्या फांद्यावर घरटी बांधतात. पक्षी मीन्स परिंदे. परिंदे अपने फांद्यावर शाखों पर घरटी घोंसले बनाते हैं. परिंदे अपने शाखों पर घर बनाते हैं, घोंसले बनाते हैं. आपण एका जागी थांबलो नाही. अपन एक जगह ही ठहरे हुए नहीं. तर माती पकडून कशी ठेवणार? अगर हम एक जगह नहीं ठहरे तो मिट्टी पकड़ के कैसा रहेंगे? माती वाहून जाईल ना. फिर मिट्टी बह जाएगी. माती वाहून गेली तर काय होईल? मिट्टी बह गई तो फिर क्या होगा? माती नहीं तर शेती नहीं. मिट्टी नहीं तो जंगल भी नहीं, खेत भी नहीं. शेती नहीं तर अन्नधान्य नहीं. खेत नहीं तो फिर अनाज भी नहीं. मग माणूस काय खाणार? फिर इंसान क्या खाएगा? मोठ्या झाडाने त्याला समजावून सांगितले. बड़े झाड़ ने उसे समझाकर बोला, यानी बड़े झाड़ ने उसे समझाया. अरे हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. छोटा झाड़ बोला, अरे ये तो मेरे ध्यान में ही नहीं आया. छोटे झाड़ म्हणाले, अरे आपण ढग अडवतो त्यामुळे पाऊस पडतो. अरे अपन बादल रुकाते हैं. अडवतो, अरे आपण ढग अडवतो, यानी कि अरे हम बादल रुकवाते हैं. त्यामुळे पाऊस पडतो, इसलिए बारिश होती है. सर्वांना पाणी मिळतं. सभी को पानी मिलता है. आपल्या पाना फुलांचाही लोकांना उपयोग होतो. अपने पत्तों और फूलों से भी लोगों को फायदा होता है. मोठे झाड म्हणाले. बड़ा झाड बोला. मोठ्या झाडाचे म्हणणे छोट्या झाडाला पटले. बड़े झाड़ का कहना छोटे झाड़ को पसंद आया. छोटे झाड़ रात्रभर जागत राहिले. छोटा झाड़ रात भर सोया नहीं, जागता रहा. केव्हा एकदाची सकाळ होईल? अब सुबह कब होएगी? आणि माकडे, चिमण्या, पक्षी येतील.
सुबह हो जाएंगी तो फिर बंदर, चिमनियाँ, परिंदे, चिड़िया, पक्षी, परिंदे येतील. याची ते वाट पाहू लागले. इसका वो इंतज़ार करने लगा. अब वो सुबह होने का इंतज़ार करने लगा कि सुबह हो जाएंगी तो उसके ऊपर चिड़िया, बंदर और परिंदे आकर बैठेंगे और वो उनसे बातें करेंगा. तो इस तरह ये हिरव्यागार झाडावर पाठ आहे मुलांनो. याला वाचा आणि समजून घ्या. मी हिंदीमध्ये सांगितले. तुम्हाला समजलं का? तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा पाठ घेऊन. बाय.